Hello dear learners, today's topic is helping verbs. It's very important for you while speaking, reading, writing in English. So these helping verbs will help to you lot. See that am is are आहे आहेत मराठीमध्ये पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचं. वॉज वेअर होता होते, शॅल विल असेल असणार, डू डज डीड, डू डज म्हणजे करणे, डीड म्हणजे केले, हॅव हॅज हॅड जवळ असणे जसं आय हॅव पेन, शी हॅज पेन लाईक दॅट. हॅड म्हणजे होते, कॅन कुड, कॅन म्हणजे करू शकणे, कुड म्हणजे करू शकला, मे माईट कदाचित परवानगी मागणे जसं मे आय कम इन सर्व वगैरे म्हणतो आपण. शुड कर्तव्यदक्ष असणे, यू शुड स्टडी एव्हरी डे, यू शुड प्रे टू गॉड, यू शुड ओबे युअर पॅरेंट्स लाईक दॅट. वुड विनंती करणे जसं आय वुड लाईक टू कॉल माय फ्रेंड्स एक्सेट्रा. मस्ट जोर देणे, यू मस्ट अटेंड द क्लास, यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स लाईक दॅट. मस्ट म्हणजे जोर देणे किंवा सक्ती करणे, ऑट म्हणजे नियम पाळणे, नीड गरज असणे, डेअर म्हणजे हिंमत करणे, यूज टू भूतकाळातील कथन करणे आणि अबाउट टू एखादी गोष्ट होण्याच्या बेतात असणे. ओके, सो these helping verbs, it is called also called model auxiliaries. Okay, it will help you lot in English. Thank you so much.